फडणवीसांनी मंत्र्यांच्या भानगडी मोडीत काढाव्यात. सहकार मंत्र्यांकडून प्रतिमेला तडा देणारं काम सुरू. देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे आणि उद्धव ठाकरेंनी महामुलाखतीतून फडणवीसांना हा सल्ला दिलेला आहे. सामनाला दिलेल्या महामुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला दिलाय. ज्या काही त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या भानगडी, लफडी, कुलंगडी बाहेर येत आहेत त्या त्यांनी मोडीत काढाव्यात असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता ज्या काही सगळ्या त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या भानगडी, लफडी, कुलंगडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत. हे मी त्यांना आमचे कधी काळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय. त्यांनी हे माझं मत, हा टोमणा नाही, हा सल्ला आहे. हा टोमणा नाहीये, हे त्यांनी आधी स्पष्ट करतो. हा सल्ला आहे की त्यांनी मोडून काढलं पाहिजे. जर ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काय आजूबाजूला चाललेलं आहे अगदी त्यांच्या प्रतिमेला तडा देणार हे काम आहे. म्हणजे काल सुराजी बॅग तुम्हीच दाखवली, त्याच्यानंतर ते धक्काबुक्की चाललेली आहे. कुठे जमिनी लाटल्या जात आहेत, कुठे इनाम म्हणून जमीन दिली जाते, कुठे 3000 कोटीची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देते. हे सगळे जे काय चाललेले आहे ह्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम देवेंद्र फडणवीस होत आहेत, होते नेते आहेत. म्हणूनच त्यांच्या आधिपत्याखाली हे भ्रष्टाचार, म्हणजे आपण जे म्हणतो ना दिव्याखाली अंधार, तसा हा प्रकार आहे का? दरम्यान उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलेल्या या सल्ल्यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावलाय. पाहूयात. उद्धवराव सामनाला मुलाखत देऊन आपण आपल्या शब्दात, आपल्याच वाक्यात सांगायचं तर बहुत अच्छा किया है. त्याचं कारण कालच्या मुलाखतीमध्ये पूर्ण वैचारिक गोंधळ दिसत होता आपला, आणि आजच्या मुलाखतीमध्ये तर सगळाच गोंधळात गोंधळ आहे. म्हणजे राज ठाकरे यांच्यासोबत मराठीच्या मुद्द्यावर त्यांना मिठी मारायचा प्रयत्न करायचा आणि त्याचवेळी मनसैनिक अमराठी लोकांना मराठीच्या मुद्द्यावरती मारझोड करत असताना आपने अच्छा किया असं अमराठी लोकांनी आपल्याला संदेश पाठवले हे सांगायचं. हा केवढा विरोधाभास. धारावीच्या मुद्द्यावरती आपण मुख्यमंत्री असताना जे अटी शर्ती ठरल्या त्याच मुद्द्यावरती देवेंद्रजी हे धारावीकरांना घरं देत आहेत, मात्र त्याला आपण विरोध करणार. तिसरं, देवेंद्रजींना एके दिवशी आव्हान केलं होतं आपण की एक तर तू रहेगा नाही तर मी राहीन, आणि आता आपण देवेंद्रजींना सल्ले द्यायला लागलात. हा किती मोठा विरोधाभास. त्यामुळे बरं त्यातून पुढे म्हणतं की हा टोमणा पण नाही, म्हणजे आपण टोमणे देतं हे एक अर्थाने कबुली केली. एक गोष्ट मात्र नक्की झाली, या निमित्ताने आपलं मुसलमान प्रेमही दिसून आलं. अतिशय आपुलकीने मुसलमानांनीही संदेश पाठवले हे आपण मुलाखतीत म्हटलं. एकूणच मुलाखत वैचारिक गोंधळाची कालची आणि आजची गोंधळात गोंधळ असणारी आहे हे नक्की. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच ठिकाणी असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. मात्र मुख्यमंत्री फडणवीस हे वेगळ्या कार्यक्रमासाठी गेले होते आणि आदित्य ठाकरे हे त्यांच्या वेगळ्या कार्यक्रमासाठी तिथे उपस्थित होते. त्या दोघांची कुठलीही भेट किंवा चर्चा झालेली नाही अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे. राज्यात एकीकडे पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेत्यांकडून तयारीला वेग आलेला आहे आणि काही दिवसांपूर्वीच विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना खास शैलीत ऑफर दिली होती. त्याच दिवशी आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका कार्यक्रमात भेट झाली होती. त्यावेळी तुम्ही बोलावलं आणि मी स्वागताला आलो असं सूचक विधान आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. राजकीय भेटीचा हा सिलसिला सुरू असताना शनिवारी रात्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये, तेही एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते. जरी दोन्ही नेते विविध कार्यक्रमांना उपस्थित असले तरी राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आले. हे भेटले की नाही हे दोन नेते सांगू शकतील. हा एक नक्कीच, पण मिंदे गटाच्या पोटामध्ये भीतीचा गोळा त्याच्यामुळे नक्कीच आला असं मला कोणीतरी सांग. की दोनही नेते दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने या हॉटेलमध्ये गेलेले होते. दोनही नेत्यांचे कार्यक्रम वेगवेगळे होते. जर योगायोगाने हे दोन नेते हॉटेलच्या पोर्चमध्ये, लिफ्टच्या समोर किंवा एखाद्या फ्लोअरवर जर समोरासमोर येत असतील तर राज्यातली एकूण आपली संस्कृती आहे की कुणीही माणूस समोर आला तर आपण त्याला हसून अभिवादन करतो. नमस्कार चमत्कार होणं फार स्वाभाविक आहे. मात्र त्यावरून लगेच सुतावरनं स्वर्ग गाठणं आणि काहीतरी राजकीय घडामोडीच चालू आहेत का
असं म्हणणं मला असं वाटतं की फारच प्रीमॅच्युअर स्टेटमेंट असेल. उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांच्याशी झालेल्या एकत्रित मोर्चानंतरच्या भविष्यातील युतीबाबत भाष्य केलेलं आहे. आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्यानं कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? त्यांच्या पोटदुख्या त्यांनी सांभाळाव्यात. आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचं स्वप्न साकारू. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या युतीसंदर्भातील चर्चांवर केलंय. दरम्यान मी राज ठाकरेंशी कधीही थेट चर्चा करू शकतो, फोन करू शकतो, असंही ते म्हटलंय. सक्तीविरुद्ध आपण म्हणजे शिवसेना आणि मनसे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असा एकत्रित मोर्चा 5 जुलैला काढण्याचं जाहीर झालं. देशासाठी असेल म्हणजे संपूर्ण देशभरात त्याची चर्चा झाली की या सगळ्या 20 वर्षाच्या कालखंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले आणि एक महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम कोणाला आहे? प्रॉब्लेम कोणालाच नाही आहे, पण काही लोकांना असू शकतो. मग त्यांचा प्रॉब्लेम ते बघतील, आपण का विचार करायचा? मराठी माणसानं मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येणं हे ठीक आहे, हे होणार आलं पाहिजे, कारण शेवटी नाही तर मग आम्ही कोणासाठी लढतोय? पण लोकांचा रेटा आहे की राजकीयदृष्ट्या एकत्र यावं. ठीक आहे, आता 20 वर्षांनी एकत्र आलोय. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही. हां, पण मी जे म्हटलं की मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे ते करण्याची माझी तयारी आहे. या संदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली? होईल. पहिला आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय. म्हणजे मी तर म्हणेन हे नसे थोडके किंवा हे खूप मोठे आहे. नक्कीच. आणि म्हणून माझं त्या दिवशीच्या भाषणात मी काय म्हटलं, आज आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसण्याला हे महत्त्व आहे. राज ठाकरे यांच्याशी तुमची थेट चर्चा होणार आहे का? पण माझं तेच म्हणणं आहे की थेट चर्चा केली, हा, काय अडचण काय कोणाला? काहीच अडचण नाही. हा मी प्रश्न विचारला जातो. हो, पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो, तो मला करू शकतो, आम्ही आत्ता भेटू शकतो. काय अडचण काय? अडचण काय? म्हणजे बाकीची लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात, आम्ही चोरून मारून भेटणाऱ्यातले नाहीयेत. मगाशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड, आम्ही चोरून मारून काय करत नाही. भेटायचं तर उघड भेटू. काय अडचण काय कोणाला? आणि आम्हाला तरी. शिवसेना उभाठाच्या आता 20 आमदार असून त्यातील 8 ते 10 आमदार आमच्या संपर्कात असून 8 आमदार योग्य वेळी शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलाय. योग्य वेळ आली की उद्धव ठाकरे गट रिकामा झालेला दिसेल, असा दावा त्यांनी केलाय. उद्धव ठाकरेंचा पक्ष रिकामा झाल्यावर राऊतांना बोलण्यासाठी तोंड राहणार नाही, असा टोला जाधव यांनी लगावलाय. दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असलेले ते 8 आमदार कोण, याची चर्चा रंगलेली आहे. वेळ येऊ द्या, राहिलेली शिवसेना सुद्धा संपवल्याशिवाय राहणार नाही. अनेक त्यांच्याजवळ 20 आमदार आहेत, त्यामध्ये बरेचसे जवळपास 8-10 आमदार हे सातत्यानं संपर्कामध्ये आहेत. शिंदे साहेबाकडे येतात, भेटतात, कामही करून घेतात आणि खासदारही आमच्या संपर्कामध्ये आहेत. फक्त योग्य आकडा जुळायची आम्ही वाट बघतो आहोत. त्या दिवशी स्पष्ट होईल आणि मग त्या दिवशी संजय राऊतला बोलायला जागासुद्धा राहणार.